जय शिवराय मित्रांनो, राज्यात राबवल्या जाणाऱ्या पीक विमा योजनेसाठी अर्थात सुधारित पीक विमा योजनेसाठी आज 19 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रशासकीय खर्च अर्थात कार्यालयीन खर्चासाठी 31,46,00,000 रुपये एवढा मोठा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। आणि हा निधी वितरित केला जात असताना मग आता शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार हा एक प्रश्न या ठिकाणी साहजिकच निर्माण होतो। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रशासकीय खर्च, कार्यालयीन खर्च ज्याच्यामध्ये स्टेशनरी असेल, जी काही वेगवेगळी कार्यालये चालवली जातात, तालुका स्तरावरती कार्यालय, जिल्हा स्तरावरतीचं कार्यालय, विभागीय कार्यालय, राज्यस्तर कार्यालय, अशा या कार्यालयासाठीचा निधी, त्याच्यामध्ये वेतन असतील, मानधन असतील, वेगवेगळ्या बऱ्याच साऱ्या बाबींचा समावेश होतो। हा खर्च भागवण्यासाठी हा निधी देण्यात आलेला आहे। मग बरेच जण म्हणतील यांचा खर्च देण्यासाठी निधी आलाय, याचा पीक विम्याला काय संबंध, शेतकऱ्याला याचा काय फायदा होणार? मित्रांनो, हा निधी वितरित केला जात असताना याच्यामध्ये एक निधी वितरित करण्यात आलेल्या 10,34,32,00,000 रुपयाचा, तो म्हणजे पीक कापणीच्या प्रयोगासाठी। राज्यामध्ये पीक कापणीचे प्रयोग घेण्यासाठी प्रति पीक कापणी प्रयोगासाठी 1,000 रुपयाचं मानधन हे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेलं होतं। पूर्वी सुद्धा आपण याच्याबद्दल एक सविस्तर असा व्हिडिओ बनवला होता की एक पीक कापणीचा प्रयोग पार पाडण्यासाठी या कर्मचाऱ्यांना 1,000 रुपयाचं मानधन दिलं जाणार आहे। आणि अशा प्रकारे आता हे पीक कापणीचे प्रयोग पार पाडले आणि त्यांचं मानधन, त्यांचं ते अनुदान वितरित करण्यासाठी हा निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। मग आता हा निधी वितरित करण्यात आला, तो निधी त्या कर्मचाऱ्याला मिळणार आहे, मग शेतकऱ्याचं काय? तर मित्रांनो, एकंदरीत आता आपण मुद्द्यावरती येऊयात की हा निधी वितरित करण्यात आला कशासाठी, की पीक कापणीचे प्रयोग केलेल्या त्या अनुदानाचं वितरण करण्यासाठी। अर्थार्थी राज्यामध्ये पीक कापणीचे प्रयोग झालेले आहेत। आज सुद्धा मराठवाड्याची एक जे काही खरीपाचं झालेलं उत्पादन आणि रब्बीच्या पुढची जी काही तयारी आहे त्याच्या संदर्भात एक आढावा बैठक घेण्यात आली। कारण राज्यामध्ये खरीपाचं जे काही उत्पादन झालेले आहे याच्यामध्ये मेन खरीपाची पिकं ज्याचा पीक विमा शेतकरी प्रतीक्षा करतात, याच्यामध्ये मूग असेल, उडीद असेल, आपलं मका असेल आणि सोयाबीन असेल। सोयाबीन हे महत्वाचं पीक आहे। या पिकाच्या पीक कापणीचे प्रयोग पूर्ण होऊन त्याचा जी काही आकडेवारी आहे ती आकडेवारी आता शासनाला सादर करण्यात आली आहे। विभागीय स्तरावरती आज त्याचा आढावा घेण्यात आला। आता ते राज्य स्तरावरती पाठवलं जाईल, राज्याकडून ते केंद्राला पाठवलं जाईल आणि हे जे काही राज्य स्तरावरून कृषी आयुक्तालय स्तरावरून आता पीक विमा कंपन्याला दिलं जाईल। आणि इथून पुढच्या कालावधीत साधारणपणे आपण जर पाहिलं तर 15 डिसेंबरला ही आकडेवारी सादर केली जाते। आज 19 डिसेंबर आहे, आतापर्यंत याच्या आणखी आढावा बैठक वगैरे सुरू येतं। आता साधारणपणे हा 20 डिसेंबर पर्यंत जरी डाटा देण्यात आला, तो पुढं लोकांसमोर आला, मीडिया समोर आला किंवा माहीत झालं की कशा प्रकारे कुठल्या भागामध्ये उत्पादन वगैरे वगैरे, इथून पुढे 3 आठवड्यापर्यंत, म्हणजे आता जर पीक विमा कंपनीला ही आकडेवारी प्राप्त झाली समजा 30 डिसेंबर पर्यंत, तर तिथून पुढे 3 आठवड्यामध्ये म्हणजे साधारणपणे 21 दिवसाच्या आत हा म्हणजे 21 दिवसानंतर पीक विमा शेतकऱ्यांना वितरित करणं अपेक्षित असतं। आशा करूयात आता ही आकडेवारी लवकरच समोर येईल। कोणत्या पीक कापणीच्या प्रयोगामधून कोणत्या महसूल मंडळाचं नुकसान झालेलं आहे, कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळू शकतो, याच्यानंतर ती आकडेवारी पुढे आता पीक विमा कंपन्याला दिली जाईल। आणि तिथून पुढे म्हणजे साधारणपणे 21 जानेवारी नंतर हा पीक विमा शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठीच्या प्रक्रिया सुरू होतील। आता 3 आठवड्यानंतर जर मंजूर झालेला पीक विमा वितरित केला नाही तर तिथून पुढे कंपन्याला फाईन लावले जातील, 12% व्याज लावलं जाईल वगैरे वगैरे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। परंतु आता ही जी काही आकडेवारी येते या आकडेवारीवरतीच जर आक्षेप वगैरे घेण्यात आले किंवा त्याच्या जर काही बारा भानगडी चालल्या, जसं 2024ची आकडेवारी आता ऑक्टोबर 2025 मध्ये ऍडजस्ट करण्यात आली, तसे जर काही प्रकार झाले तर आणखीन उशीर होऊ शकतो। परंतु साधारणपणे आता आलेल्या या माहितीनुसार किंवा आता चाललेल्या प्रक्रियेनुसार जानेवारीच्या एंड पासून फेब्रुवारीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचे संकेत या ठिकाणी दिसून येत आहे। आता ते कोणाला मिळणार, कोणत्या कोणत्या महसूल मंडळाला मिळणार, याच्याबद्दलची आकडेवारी लवकरच समोर येईल आणि ती आल्यानंतर सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुर्तास तरी पीक कापणीचे प्रयोग झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने हा निधी आता वितरित करण्यात आलेला। हा GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।